नारे रे नारे नारे रे नारे रे नारे 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 रे नारे 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 ना दूसे लड़ी घुंगरे में दूसे ना दूसे लड़ी ना दूसे लड़ी सोनिया बनी दूसे. मी काय बी पिकतो देवाच्या निसर्गाचा बऱ्याच्यावर काय पिकतो आपण मटका ठेवला ते गारांची आहे का येते म्हणून निसर्गाचं बरंच ते जमिनीला जास्त पाणी झाला हो म्हणू नको तू जास्त पाणी झालं का नाही मग कसं झाला ना फिबाडून गेला दक्षिणा जाऊन गेला जास्त पाणी खा म्हणून पिका हो मग का करते मग बरोबर आहे का नाही बिलकुल बिलकुल हे सेवापर्यंत आमच्या दोन्ही वावरामध्ये डबडाळे साहेब जिरी बांधून दिले काय एक पैसा नाही आलेला ते खोदून घेतला आणि पाणी लागल्या दोघा तुझ्या सोय घेतला तर तेच मजा करायची आपल्याला देते का पाणी पहिलं डांगे बिगा पाणी सोडताना एक दुधाचे घर आम्ही सुद्धा 20-25 गोण्या 40 गोण्या दान तुका महाराज वावरात जाते औषध आणते त्यांना सांग महाराज घ्या पैसे काढे म्हणते नाही का नाही तुम्ही थोडं बघता त्यांच्या वावरात पुन्हा काम करत दुसऱ्या दिवशी आपला वावरात करत होता पैसा घ्यायचा काय पडला तिला जरा जाऊन दोन दिवस आपला वाचा असं हो आता 200 रुपये दे तो काय येतो नाही ते नाही येत आता कर्जबाजारी होऊन राहिले आता ते परतफेड आपल्याशी बरोबर आता पीक बरोबर घेत नाही सिंचन नाही आहे आपल्याकडे पाण्याची समस्या एक आहे आणि आपल्याला वेळेवर काही भेटत नाही आहे आपण दुसरीकडून आणून राहिले पैशानं बस शेतीमध्ये लावून राहिले पण त्याच पैशानं पिकवून त्यालाच देणे आहे आपल्याकडे काही उरतच नाही आता कुठे जातो म्हटलं काही विकायला जातो म्हटलं तरी आपल्याला आता 500-1000 रुपयाचा गाडी करून आता 2-3 क्विंटलसाठी न्यावं लागतं पांढरकवडा म्हणा वणी म्हणा मुकुडबन म्हणा जे आता सामूहिक शेतीमधून आता सगळे मिळून नेलं तर आपले आता 200-300 रुपये त्याच्यातून वाचते आणि आपण जे आता बियाणे आणतो का हे करतो त्याच्यातून आपले 200-300 रुपये वाचते. जुलाई को आया था आपके ग्राम में याद है आपको जोर बारिश हो रहा था एक छोटा सा कमरे में बैठ करके हम लोग सब बात कर रहे थे जो किसान जो है वो काम करते हैं और हमारे लिए अनाज पैदा करते हैं वो इतने गरीबी से कैसे क्यों जूझ रहे हैं वो हिंदुस्तान में कहते हैं कि किसान का जो एवरेज होल्डिंग है जो जमीन है वो करीब 2.5 एकड़ से कम हो गया. अभी आपको हमने कहा कि आप सारे जमीन आपके जो है इकट्ठा कर लो इसको लैंड पूलिंग बोलते हैं अंग्रेजी में. उससे क्या होता है कि आपको जो है एक बहुत बड़ा किसान का जमीन के माफी हो जाता है. लोग पानी एक कॉमन चीज है जो कुदरती देती है भगवान देता है उस चीज को हम बांट करके मिल के बांट करके अगर करेंगे उसमें सबका फायदा होगा. Hoko farming, how did this actually originate? It happened about in March 2019 when Mr. Raghavan, a retired oil sector professional, got introduced to us. He wanted to address the problem of the agrarian distress in our country. And then he started exploring how to bring dignity into life of the farmer. Why is the farmer always at risk? We all get a salary, a teacher gets a salary, but then there's no salary for the farmer. And always at the vagaries of the nature. This set him thinking, and eventually with a lot of research, he came upon this model where
you pool the land or the small farmers, bring in the required resources, bring in technology, and bring in multi-cropping so that you're able to address the risks of the farmer, link up the farmer with market linkages, ensure that the farmer is now able to farm in a viable manner. शिराटोकी असं गाव आहे, कोलाम कम्युनिटीचं आहे आणि त्याच्यामध्ये जंगल संवर्धनामुळे लोक एकत्र यायला लागले, आपले कामं करायला लागले. की शेती जे व्यवस्थापन आहे आपण अनेक दिवसांपासून व्यक्तिगत करतो, त्याच्यामध्ये आपल्याला अनंत अडचणी येतात, ते हे आपल्याला मिळून करता येईल का. 2 वर्ष याच्यावरती विचारविनिमय झालं, विचारमंथनच झालं की आपल्याला सामूहिक शेती आपण करू शकतो का, हे शक्य आहे का. म्हणजे आम्ही अनेक ठिकाणी असं बघितलं की सामूहिक शेती कुठे होऊन राहिली आहे का. तर असं लक्षात आलं की लोक काही प्रमाणामध्ये आपले जे काही खतं आहे, बियाणे आहे, हे असं एकत्रित खरेदी करणं आणि मग ते गावात त्याचं वाटप करणं, या प्रकारचं सामूहिक काम करतात. पण सामूहिक शेती आपली सगळी शेतीच एकत्र करायची आणि सर्व शेतकऱ्यांनी मिळून ती शेती पुढे घेऊन जायची, तर अशा प्रकारचं मात्र काम कुठे दिसलं नाही. जो स्थिति है वह यह है कि जो भी लैंड है वहाँ छोटे छोटे मार्जिनल फार्मर में बटी हुई है और करीबन 4 कुएं हैं जहाँ से ये लोग अभी इरिगेशन कर रहे हैं. तो खरीफ के अंदर बहुत ही 2% इरिगेशन होता है और रबी के अंदर तो करीब करीब न के बराबर वहाँ पे अभी इरिगेशन है. अब होको फार्मिंग में जब हम नेचुरल फार्मिंग को अडॉप्ट करने की बात कर रहे थे तो उसके साथ में पानी का महत्व बढ़ जाता है, क्योंकि होको फार्मिंग में जब तक हमारा क्षेत्र डबल नहीं होएगा इरिगेशन का, जैसा कि मान लो कि भाई हमारे जैसा 100 हेक्टर का खरीफ का क्षेत्र है तो कम से कम 50 हेक्टर में हम लोग सेकंड क्रॉप लेना चाहिए. इतनी पानी की अगर सुविधा नहीं रहेंगी तो इसका जो इकोनॉमी है वो इतना अच्छा नहीं बैठ पाएगा और वो एक रिप्लिकेबल मॉडल नहीं बन पाएगा. हमारा कलेक्टिव फार्मिंग का 230 हेक्टर का यहाँ एरिया है. इसमें 25 नंबर में जो है यहाँ पर हमारा गाँवठान है शिराटोकी का, वो इसके 7 वाटरशेड है. जो क्रॉप है, जो हमारे हॉर्टिकल्चर प्लांट्स है, जब फुल फ्लेंज में आ जाएंगे तो इसका वाटर रिक्वायरमेंट 16 करोड़ लीटर का है. तब से जब हमने इसका कैलकुलेशन किया तो 196 करोड़ लीटर हमको टोटल वाटर अवेलेबल है ड्यू टू टोटल रेनफॉल. बारिश का पानी बूंद बूंद हमें हार्वेस्ट करना पड़ेगा, वो टेक्निक से ये सारा सिस्टम हमने डेवलप किया. इसके तहत करीबन 200 हेक्टर में फार्म बंडिंग का काम हुआ, 20 रिचार्ज पिट बने और 3 हमने कम्युनिटी वेल का प्लानिंग किया, जिसके तहत ये जो कुछ हमारा 100 हेक्टर है उसमें इरिगेशन की व्यवस्था होगी 3 वेल से. और उसको सपोर्टिंग के लिए ग्राउंड वाटर एनहांसमेंट के लिए हमने 7 फार्म पॉइंट बनाए. फार्म पॉइंट के अंदर करीबन 20 लाख लीटर का कैपेसिटी का एक स्टोरेज है. पिकाची निवड करताना सगळ्यात चॅलेंजिंग होतं की अशा जमिनीत कोणती पिकं किती प्रमाणात किंवा किती प्रोडक्टिव्ह येऊ शकतात. इथे जवळपास 6 पिकाची रचना या पहिल्या वर्षी या रचना आपण केलेली आहे. तर एकतर साधारणतः कापूस नेहमी घेतात, पण कापूस हा हायब्रिड किंवा बीटी हाच असतो. आपण त्याच्याऐवजी आपण हा देसी कापूस आणलेला आहे इथे. त्याच्यासोबत कापसासोबत आंतरपीक आपण तुरीचं घेतलेलं आहे इथे. तिसरं पीक आहे सोयाबीन. याच्यासोबत आपण हलक्या जमिनीत जिथं मातीची डेप्थ कमी आहे अशा जमिनीमध्ये आपण मूग आणि उडीद ही 2 पिकं घेतली आहेत. आणि तिथं पारंपरिक जातीच्या ज्वारीच्या जाती, ह्या ज्वारीच्या 3 जाती आपण लावलेल्या आहेत. थोडीशी पाण्याची सोय आहे, ज्याच्याकडं थोडीशी विहिरीची पाण्याची लेवल जी आहे ती फेब्रुवारीपर्यंत राहते, अशा शेतकऱ्याकडं आपण एक 100 किलो हळदीची लावण केलेली आहे. जंगलाला लागून हे सगळं गाव आहे. बायोडायव्हर्सिटीच्या हिशोबाने आपण इथे वेगवेगळे ॲग्रो फॉरेस्ट्रीचे झाडं, बांबू आहे, सागवान आहे, असं सुद्धा एक आपण बायोडायव्हर्सिटी प्रत्येक शेतामध्ये निर्माण झाली पाहिजे असं चित्र उभं करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. अर्क म्हणजे काय, 10 पानाचा काढलेला अर्क. आपण जी पद्धती वापरतोय ती नैसर्गिक शेतीमध्ये हे कसं येऊ शकते. याच्यामध्ये आपण रासायनिक खताचा वापर बिलकुल करणार नाही आहे. याच्यात आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर करणार नाही आहे. आपण याच्यामध्ये
बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क, सप्तधान्य अंकुर अशा ज्या निविष्ठा आहेत ह्या शेतकऱ्यांनी आपल्याच गावात तयार करायचे आहेत आणि ह्या गावात तयार केलेल्या संसाधनांनी निविष्ठांनी आपलं शेत समृद्ध करायचं आहे. पाणी किती घ्यायचं आहे? 100 लिटर घ्यायचं आहे. गोमूत्र आपण 10 लिटर घेतो ना. बाहेरून विकत खत युरिया वगैरे जे देतोय हे सगळे घटक जे आहेत त्या गोमूत्रामध्ये. तिसरा जो घटक सर्वांची शेती करायची म्हणजे त्यासाठी वेगवेगळ्या शेती अवजारांची गरज आहे आणि ही शेती अवजारं या गावामध्ये नव्हती. यासाठी गावकऱ्यामध्ये चर्चा झाली की कुठल्या अवजारांची आपल्याला गरज आहे, त्याप्रमाणेच आपण मागणी करूया. मग ते लक्षात घेत आपण ट्रायबल डेव्हलपमेंटला अप्रोच झालो आणि त्यामध्ये 20 लाख रुपयाचे अवजारं मानव विकास मिशननी कलेक्टरच्या माध्यमातून गावकऱ्यांना पुरवलेले आहेत. 1,33,000 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन कम्युनिटीचं आहे. असं करत ही अवजारं म्हणजे गावाला प्राप्त झाली. एकटा शेतकरी गेला तर त्याला सरकारी डिपार्टमेंटसुद्धा व्यवस्थित रिस्पॉन्ड करेल याची शाश्वती नाही. एकापेक्षा जास्त लोक एकत्रित येतात आणि त्यामध्ये बचत गटासारखा जर समजा गट एकत्रित येऊन असा प्रयत्न करत असेल तर त्यांची क्रेडिटिबिलिटी गव्हर्नमेंटच्या पातळीवरती वाढते आणि त्यांना योजनांचा मी असं म्हणेल की अधिक फायदा होतो, लाभ होतो आणि लवकरसुद्धा होतो. होको फार्मिंगमध्ये आपण हे बघितलं की जे शेतकरी या प्रयोगामध्ये आहेत त्या शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्थासुद्धा झाली पाहिजे. आर्थिक व्यवस्था यासाठी म्हणजे या अर्थाने की दररोज शेतामध्ये ते काम करतील त्या कामाचा मोबदला त्यांना मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग मजुरीचा एक दर ठरवण्यात आला. काम कुठलेही असो आणि महिला पुरुष कुठलाही भेद न करता 200 रुपये रोज याप्रमाणे 200 रुपये रोजाप्रमाणे हे मजुरी दिल्या जाईल. शिराटोकी समृद्धी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चांगल्या कंपन्या घेऊन आला किंवा चांगलं इथलं काहीतरी उत्पन्न निर्माण केलं तर ते बँकेच्याही फायद्याचं आहे आणि लोकांच्याही फायद्याचं आहे. म्हणजे बँकेचा जो उद्देश आहे लोकांच्या विकासासाठी जे काम करणे, त्यांना फायनान्स करणे हा त्यांचा उद्देश फुलफिल होईल. त्यासाठी तुमची कंपनी जी तुम्ही स्थापन केली ही फार गौरवास्पद आहे. खूप छान केलं तुम्ही. आमच्याकडे अकाउंट काढलं ते आम्ही आभारी आहोत. शिराटोकीमध्ये होको फार्मिंग जे चाललेली आहे त्या होको फार्मिंगमधून येणारा शेतमाल जो आहे तो या FPOच्या माध्यमातून त्याची आपल्याला विक्री कशी करता येईल याचा प्रयत्न म्हणजे केला जाणार आहे. शेतमाल विकल्यानंतर जो काही प्रॉफिट, जो काही नफा त्यांना होईल, एकूण नफा जो होईल त्याच्यामधला शेतीच्या प्रमाणामध्ये त्याचा डिव्हिडंड, त्याला आपण लाभांश म्हणूया, तर त्याचा लाभसुद्धा त्यांना मिळेल. अनेक शेतकऱ्यांकडे पॅन कार्ड नव्हते, त्याच्यानंतर बँकेचे अकाउंटही पण डॉर्मेंट झालेले आहेत. 7/12चा उतारा आहे पण त्यामध्ये 7/12च्या उतारामध्ये माझं नेमकं नाव आहे की नाही हे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नव्हतं. आणि ही सर्व प्रक्रिया करण्यामध्ये शेतकरी सोबत होते. त्यांचंसुद्धा लर्निंग झालं पाहिजे, त्यांचंसुद्धा एम्पॉवरमेंट झालं पाहिजे. त्यांनासुद्धा आपण तहसील ऑफिस असेल, पंचायत समिती असेल, कृषी विभाग असेल, बँक असेल, तिथे नेऊन आपण त्यांच्याकडनंच ते करून घेतलं. HOCO has got two words, holistic and collective. First part is holistic, when we connect all the 4 major problem statements together and solve them together. It's about holistic problem solving which drive multiplier impact on the outcome. Second word is collective, where people, social communities come together. We are seeing the outcome of 40 people coming on the farm every day, and they are working with the joy of farming, joy of learning every day. I can relate this model to Gandhiji model of Hind Swaraj, where empowerment is given to the community. They aspire for it. They look at how they design it. They solve the problem themselves rather than being advised by some experts from outside. So that's the model we are looking to come forward in coming years, whether this empowered community becomes the seed of changing the environment around themselves.